पहा त्याच पेजवरचा खालचा जो भाग आहे राहिलेला तो घेऊया. इथे काय दिलेलं आहे पहा, थोडंसं खाली घेऊ समजण्यासाठी. कृती, कृती म्हणजे कार्य. कृती, काय कृती व्हायली इथे कृती काय होते बघा. एवं म्हणजे अशा प्रकारे है ना, अशा प्रकारे. काय अशा प्रकारे, तर अशा प्रकारे अशा प्रकारे सर्व छात्र म्हणजे विद्यार्थी, अशा प्रकारे सर्व विद्यार्थी स्वपरिचय, स्वतःचा परिचय, स्वतःचा परिचय, परिचय म्हणजे ओळख. स्वपरिचयम, स्वपरिचयम कथयंती, कथयंती म्हणजे स्वतःचा परिचय देतात. कथने म्हणजे देणे किंवा करणे, सांगणे. स्वपरिचय देतात है ना. अशा प्रकारे विद्यार्थी स्वतःचा परिचय देतात. स्वपरिचयम कथयंती. एवं सर्वे छात्राः स्वपरिचयम कथयंती. अशा प्रकारे सर्व विद्यार्थी, छात्र म्हणजे विद्यार्थी, स्वपरिचयम स्वतःची ओळख, कथयंती म्हणजे करून देतात किंवा देतात. अशा प्रकारे विद्यार्थी स्वतःचा परिचय देतात, याचा अर्थ असा होतो. दुसरा आहे तथा, आणि. तथा मीन्स आणि. आणि काय करतात, आणि बघा काय करतात. स्वमित्रस्य नाम वदंती. स्वमित्रस्य, स्व म्हणजे स्वतःचे, म्हणजे आपले मित्र है ना. स्वमित्रस्य नाम वदंती, आपल्या मित्रांचे नावं सांगतात. स्वमित्रस्य आपले मित्र, स्वमित्रस्य आपले मित्र याचा अर्थ होतो स्वमित्रस्य आपले मित्र. हे स्वमित्रस्य नाव आहे, म्हणजे आपल्या मित्रांची नावे, नाम म्हणजे नावे, वदंती म्हणजे नावे सांगतात, नावे सांगतात असा त्याचा अर्थ होते पुरहो. पुढे जाऊया आता आपण. गायतनंदत हस्तकुटुंबम. आता बघूया ते काय आहे भानगड. इथे कसं आहे ते का, गायत म्हणजे गाणे, नंदत म्हणजे आनंद बरं का, असा त्याचा अर्थ करायचा. गायतनंदत, गायतनंदत म्हणजे आपण म्हणूया की गाणं म्हणा, आनंद साजरा करा, पण कशाचा, तर हाताच्या कुटुंबाचा, म्हणजे हस्तकुटुंबम. हे संस्कृतची भानगडच असते. बम, आटोंबम. गायतनंदत हस्तकुटुंबम. चला ठीक आहे, आपण बी मजा घेऊ याची जराशी. गायतनंदत हस्तकुटुंबम. हा गाणे म्हणत आनंदामध्ये हाताच्या कुटुंबाची ओळख करायची आहे. तर बघा, सुरुवात कुटुंबाची आपण इथून करूया, अंगठ्यापासून. इथं नंबर 1 दिला आहे म्हणून. चला, इथे हात दिलेला आहे, हाताच्या बोटांना सर्व कुटुंब समजून आपण ओळख करून घेऊ है ना. एषः म्हणजे हा. एषः स्नेहालुः तातः. एषः स्नेहालुः तातः. स्नेहालू म्हणजे प्रेमळ. हे प्रेमळ वडील आहेत. तात म्हणजे वडील है ना. तात मीन्स पिताजी, वडील. एषः स्नेहालुः तातः. हा म्हणजे हा स्नेही वडील आहे म्हणण्यापेक्षा हे प्रेमळ पिताजी आहेत, किंवा हे प्रेमळ वडील आहेत. एषः म्हणजे हा, ही, हे. तर हे प्रेमळ म्हणजे स्नेहालू, म्हणजेच स्नेही नाव लिहा. हे स्नेही वडील आहेत, वडील आहेत. ठीक आहे. आता पुढे. अस्य नाम खलू अंगुष्ठा. यांचे नाव अंगुठा आहे. मग बघा, यांचे नाव. अस्य नाम अंगुष्ठा. आधी तर खलू म्हणजे काय, नक्कीच बरं का, त्याचा अर्थ होतो नक्कीच त्यांचं नाव अंगुठा आहे. म्हणजे खलू म्हणजे खरं. चला, आपल्या सोप्या शब्दात खलू म्हणजे खरं. अस्य नाम खलू अंगुष्ठा.
यांचे नाव खरे, याचं खरं नाव काय आहे? अंगूठा. अंगूठा आहे, हा अंगूठा आहे ना आपल्या बोटाचा, हे अंगूठा. एषः स्नेहा लुहतात, हे प्रेमळ वडील आहेत आणि यांचं खरं नाव अंगूठा आहे. चला ठीक आहे. हे निकट म्हणजे जवळच. कोणाच्या जवळ? ह्या पप्पांच्या जवळ म्हणजे वडिलांच्या जवळ, म्हणजे हे पाहता अंगठ्याच्या जवळ तर्जनी आहे. मग निकटे म्हणजे जवळ, निवसती म्हणजे राहते. ननू माता, जवळच काय राहते? आई राहते. मग लिहा, निकटे निवसती ननू माता, जवळ माता म्हणजे आई, निवसती म्हणजे निवास करते, म्हणजे राहते. कारण जाऊ द्या, इतकं काय लगे बारीक लिहायचं. आई, जवळ आई राहते. कोणाच्या जवळ राहते? हे पिताजीच्या बाजूला. निकटे निवसती ननू माता, नाम तर्जनी तस्याहा. पुरो हे पाठ करायचं बरं का, नुसतंच आपलं बघू नका आणि समजून घेऊ नका. रत्ताळे हो, पाठ करायचं आहे तुम्हाला. कविता पाठ झाली पाहिजे. नाम तर्जनी तस्याहा म्हणजे त्यात तिचे नाव तर्जनी आहे. कोणाचे नाव? त्या आईचे नाव. तिचे नाव तर्जनी आहे. तर्जनी म्हणजे आपलं पहिलं बोट असते की नाही, हे पहिलं बोट आहे, फर्स्ट, तसं पहिलं बोट. आता 3 नंबरचं बोट काय आहे बघा. ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा, नाम मध्यमा तस्याहा, सर्वात मोठी मुलगी. आता जे काही लांब आहे ते असं लांब. ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा, सर्वात मोठी मुलगी आहे. नाम मध्यमा तस्याहा, दीर्घतमा सर्वात उंची लांब आहे तिची. ज्येष्ठा पुत्री सर्वात मोठी मुलगी. इथं लिहूया, सर्वात मोठी मुलगी. पुत्री म्हणजे मुलगी. सर्वात मोठी मुलगी कशी आहे? तर लांबीनं जास्त आहे ना. दीर्घतमा लांबीनं जास्त आहे. ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा, सर्वात मोठी मुलगी उंच आहे असं म्हणूया आपण. उंच आहे आणि तिचं नाव काय आहे? नाम मध्यमा तस्याहा, तिचे नाव अरे 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 नो 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 तिचे नाव मधले बोट आहे, म्हणजे मध्यमा म्हणायचं. मध्यमा आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा थांबा ना मॅडम, ते चालू आहे माझं. मध्यमा किंवा मधले बोट आहे. तस्याहा भगिनी मनोरमा. तस्या म्हणजे तिची, भगिनी म्हणजे बहीण, आणि मनोरमा म्हणजे सुंदर. अस्ति ननुसा अनामिका, ननू म्हणजे तिचं नाव. अस्ति ननुसा अनामिका, मग ननू म्हणजे खरोखर नाव. जसं खलू होतं की नाही खरंच, तसं ननू. मग ती कशी आहे खरंच? अनामिका. तिचं नाव काय आहे? खरं तिचं नाव अनामिका आहे. तस्या भगिनी मनोरमा म्हणजे मग तिची बहीण. कोणाची बहीण? ह्या मध्यमाची बहीण. तेव्हा तिची बहीण मनोरमा सुंदर आहे, सुंदर आहे. अस्ति ननुसा अनामिका, तिचं खरं नाव काय असतंय, म्हणजे काय आहे असं म्हणायचं त्याला. मग ती खरोखर कशी आहे? खरोखर ती अनामिका आहे, म्हणजेच तिसरे बोट आहे, किंवा काय म्हणायचं त्याला. एक मिनिट. हां, याच्यामध्ये अंगठी घालतो ना आपण, म्हणजे मग अंगठीचे बोट म्हटलं तरी चालेल. अनामिका, खरोखर ती अनामिका ऑब्लिक अंगठीचे बोट आहे असं म्हटलं तरी चालेल. अंगठीचे बोट आहे. झालं शेवट. आता पोरं हो, मग जा घरी, आंघोळ करत आता कसं जेवण करा, काय काय करायचं करा. अंते भवती कनिष्ठ बाला. आता अंते म्हणजे सगळ्यात शेवटी. मग आणि कनिष्ठ म्हणजे लहान, बाला म्हणजे मुलगी, भवती म्हणजे असते.
मग शेवटी लहान मुलगी असते, म्हणजे सगळ्यात शेवटी लहान मुलगी असते. कुठे? ह्याच्या बाजूला, अनामिकेच्या बाजूला. भवती म्हणजे राहत, म्हणजे बाजूला असते. अंते भवती कनिष्ठ बाला. अंते म्हणजे शेवटी. शेवटी लहान मुलगी राहते. लहान, चुकलं का इथे? अरे अरे अरे, कसं व्हायला, कसं व्हायला. शेवटी लहान मुलगी राहते. तस्याः नाम कनिष्ठिका. तिचे नाव काय आहे? कनिष्ठिका म्हणजे आपण म्हणू करंगळी. तिचे नाव करंगळी आहे. अशा प्रकारे. आणि शेवटचं आहे हस्तद्वयेन, दोन्ही हात, असं त्याला म्हणायचं. हस्तद्वयेन, दोन्ही हात. हस्तद्वयेन प्रणमामि. प्रणमामि. हस्तद्वयेन प्रणमामि. नमस्कार. प्रणमामि, नमस्कार करतो. नमस्कार. हस्तद्वयेन प्रणमामि, दोन्ही हाताने नमस्कार करतो. हस्तद्वयेन प्रणमामि, दोन्ही हाताने नमस्कार करतो, करतो. आशीर्वादम विंदामि. आशीर्वादम विंदामि. आशीर्वाद प्राप्त करतो, म्हणजेच आशीर्वाद मिळवतो, है ना. आशीर्वाद मिळवतो. प्रणाम करून आशीर्वाद मिळवतो. हस्तद्वयेन प्रणमामि, आशीर्वादम विंदामि. दोन्ही हाताने नमस्कार करतो, आशीर्वाद मिळवतो. अशा प्रकारे 2 हाताने नमस्कार करता येतो आणि एका हाताने आशीर्वाद देता येतो. हे काय इथं दिसायला ना रे, बरोबर बघून घ्या ना. हे काय 2 हाताने नमस्कार, हे नमस्कार, आणि ही एक हात आशीर्वादाला वापरला आहे. आशीर्वाद, सॉरी हां, इथं चुकलं. आशीर्वाद असं. अशा प्रकारे याचा उपयोग होतो. चला ठीक आहे, तुम्हाला कळलेलं आहे आणि आपण ते लिहूनही दिलेलं आहे. तुम्हाला समजलं सगळं काही छान छान गोष्टी. बंद करूया आपण. गुड बाय.